काय काम करते काय नो नुसतं घरात घुसूच बसली पोरगी। ए बाहेर ते गहू कावाचे ठेवले तू ना उचल ना ते। अहो आले काय झालं तुम्हाला? अहो आले ना काय झालं तुम्हाला ओरडायला? काय झालं म्हणजे काम सोडून तू नुसते घरात घुसून बसते, तुला घरात घुसायला आणले काय? अहो आता घरातली कामच तर करत होते। अग सारा येळाने मला तुला नुसतं घरातच काम आहे का? बाहेरच्या काम का तो बाप येऊन करायचा? बापाचं नाव नका घेऊ आणि गहू पडलेत म्हणता इथं बसल्यात नुसत्या, तुम्ही ठेवलं आतमध्ये तर काय बिघडतंय? माझ्याने होत नाही, तुला का आणलंय कशासाठी? तू ते उचलायचे ना आत नेऊन ठेवायचे, मी काहीच करणार नाही। आता मला काय इथं फक्त कामाला आणलंय का तुम्ही? मग तुला कशाला आमच्या डोक्यावर बसायला आणलं का? आणि माझ्या बापाने एवढं सगळं दिलंय ते काय मला इथं मोल करीन म्हणून दिलंय का? आम्हाला दिलं का? तो यासाठी दिलं, आम्हाला काय आहे त्याचं? पार माझा अवतार असा झालाय, पार काम करून 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 यांची काय बाई अवतार झाला तुझा, खाती पिती झोपतीन तू कोण म्हणीन अवतार झाला? बघा बरं एकदा आरशात तेच बघत होते आता स्वतःला काय होते आधी आता काय झाले बघती आणि मला आरशात बघती तू, कामाला तो हात नाही लागत, नुसतं नट्टा फट्टा। अहो सगळेच तर मैत्रिणी माझ्या तशाच आहेत, करतात नट्टापट्टा, त्याही जातात बाहेर, नुसतं मी बसते राबत घरात एकटी। सगळ्या तशा म्हणजे एखाद्याने सरी लगी तू दोरी लगी नटापटा तू करून घरात बसते, नोकरीवाले तू नोकरीला जाती? अहो मी नाही नोकरीला जात, माझा नवरा आहे की मस्त एवढ्या भारी नोकरीला, मी कशाला जायला पाहिजे नोकरीला? आभाळातून पडला तुला भेटला का नोकरीवाला? त्याच्यासाठी आम्ही काहीच नाही केलं। अहो केलं तुम्ही, मी कुठं नाही म्हणते, पण माझ्या बापांनी दिलं ना एवढं सगळं। अगं तुझ्या बापांनी दिलं ते आमच्या काय कामाचं, त्याने त्याच्या लेकीसाठी दिलं। अहो पण तुम्ही घेतलं ना काढून काढून माझं सगळं एवढं, हे बघा हे कसं आलंय पारी ह्याच्यावर, सगळं काढून काढून घेतलं। काय तर तो तुलाच लागत आहे सगळं, शेत लागत आहे, हे लागत, मग थोडंफार कमी जास्त पडलं डागडागिने ठोस लागत आहेत गान, तो हे नाही का मग नाही ठेवले का? कुठं एवढं बघा बरं दिसतंय, तुमच्या गळ्यात आहे सोन्याचं, माझं बघा पारा आलंय याच्यावर। तुम्हाला सोनं असून नकली घालायची सवय आजकालच्या पोरीला, त्याला आम्ही काय करायचं? तर आम्हाला नाही जमत बाई नकली। आता काय करायचं सांगा? काय तुम्ही घ्या ना थोडं उचलू लागा मला, मी दोन घेत टप्पे, नाही, एक तू ते तुम्ही गहू घ्या, आतमध्ये नाही आणि घरातला राड आवरून घे, पाहुणे यायचे दोन येते, एक तुम्ही घ्या एक मी घेते। मी नाही येणार, माझ्या त्याने काम होत नाही, माझे हात पाय टेकले, आता म्हातारे झाले, मी कवर काम करायचं? झाले एवढ्या तर दिसतायत तरण्यात आठा, तुला अजून पण दिसतात। दिसायचंच पडायचं, सासूची बरोबरी काय सोनाने करावं का? अहो मी नाही करत बरोबरी, पण दिसतायत ना अजून चांगल्या बाकीच्या बघा अजून त्या करतात, तुम्ही नुसतं मला हे झालं का हे कर, हे झालं का ते कर, नुसतं करतच राहायचं, नुसतं राबतच राहायचं। करायचं करायच्या टायमाला मी मस्त काम केलं, आता नाही होत माझ्या। काय नाही झालं तुम्हाला? चला एक टप घ्या तुम्ही, मी उचलणार नाही, तू सगळं काम करून घ्यायचं, नाही तर घरातून निघून जायचं, राहायचं नाही तो माझ्या घरी। का बरं राहायचं? का बरं नाही राहायचं? काम करायचं नाही तर काय तुला दिवाळून पुजायला आणलं काय मी घरात? मग काय मला इथं काय राबायला आणलं का? नुसतं राबायला आणलं का? म्हणजे तुला सांगितलेलं समजत नाही का? आता या धावून अंगावर धावून या म्हणजे काय? तुला मग दिवाळून नाही करू का? पूजा करू तुझ्या काम करून घेते पहिलं, तुम्ही करू लागा। चला मला मी करू लागणार नाही, हात लावायचा नाही मला, आधीच सांगते तुम्हाला। हात लावायचं नाही म्हणजे मग काय इथं हाणामारी करायला आणली का? मला काय तोंड बंद ठेवून काम करून घे, तुम्ही करू लागा मला, मी देत नाही माणसाचं, अशा असतात का? आई बापाने काय वळण लावलं का नाही तुला? लावलंय, पण अशी तुमच्यासारखी एवढी मला अशी बोलणारी सासू भेटेल मला थोडी माहिती होतं? अगं काय तू एवढं बोलते, मी तर एक शब्द तू खाली पडून द्या ना, एवढी तर अगोदर आहे तू। अहो राहू द्या अगोदर, असंच बरं, नाही तर माझ्यावर पार अशी वेळ येईल का माझं पार काय अवस्था करून ठेवाल तुम्ही? आता बघा कशी झाले मी, तू कशी झाली तेच सांगते, तू जाय ते काम पाहिलं करून घे। हात लावायचा नाही तुम्हाला, आधीच सांगून ठेवते मी, नाही तू माझ्यावर धावून येते बाई। देव देव लोक इकडे तमाशे करायला लागले, आवाज देताय आपल्या आपल्यात बोला ना, कशाला त्या बाकीच्यांना आवाज देताय? अवय सुन धावून येते मारायला बाई, बाले घरी नाही अहो काय सांगा होता ते, हे पा नाही सुन मारायला धावती, मला मारायला होती आणि मग आले कळ लावायला मधीच नेमके। अरे पुरे तब्येत बघ सासूची, मग तिच्या मारायला काय झालंय त्यांना? एवढ्या दिसतायत धडधाकट, काय झालंय? वाळून गेली लग्न झाल्यापासून तू ती वाळली का मी वाळले? अगं शेजारचा माणूस समजून सांगायला आला तरी सुद्धा तू शब्द खाली लावाच आहे त्याला, अख्ख्या गावभर तेवढं काम आहे, त्याच्या घरी जा त्याच्या घरी कळे लावून आणली कुठून असली ना ती आवाज सुद्धा तुम्हाला घाली ना, तर मला नव्हतं कुठून आणली, लयच आगच तळी आणली बाबा। अहो ती एक शब्द खाली पडून द्याय ना। अरे आमची पोरं स्वर झोपले तर त्यांना सुद्धा झोपा नाही तुमच्या घरी बघा पहिलं, मग आले इथं सांगायला। सुनाला अगं लोक सुद्धा नाव ठेवायला लागले मला त्यामुळं। जा झाला तू जा, तू काय मेल्यावर चहा देणार आहे का? अगं सकाळपासून चहाचे बसले मी इथं, चहा दे मरा ना मग, मला काय सांगता? मरा उपाशी। अगं माझ्या मरणाची वाट पाहती होय ग तू?
लय झिनका येतो ना आता हाताने करून प्यायचा. तुला काय माझ्या बोखंडी मसाला आणलंय का इथं करून? हा चहा द्यायचा नाही काय नाही, पोरगा जाता सकाळी तू दिवसभर नसते घरात बसती. अगं तुझ्या बोकंडी बसले ना तर जित्तेपणी मरशील तू. तू तीच इच्छा आहे मारायची मला. अगं ए भवाने, हे सगळे ना माझ्या नवऱ्याचं आहे. अगं तुला लाज वाटते का सासूला भवानी म्हणायला? अगं ते तुला काय वरून पडला का? तुझ्या नवऱ्याचं आहे ना, मग घे बोखंडी बस तू मग. आणि झक मारली तो सगळं त्या पोराचं लग्न लावून दिलं, अशी खट्या भेटलीस तू. लग्न नव्हतं करायचं ना तर तसाच ठेवायचा होता, वांज वळून गावात कळू. अगं तुझ्यापेक्षा त्याला गावात सोडलेला बरा, आणि तसाही बी तो आता वांजच झालाय. ए थेरडे, माझ्या नादाला लागू नको, तुला सांगून ठेवते, नाही तर मुंडक्यावर बसूनच जीव देईल तुझा. जा झाला तू मला मारायला निघाली होय ग? हा हा मारीन, काय खाशीन का तू? तुझ्या तिरडे बांबू फोडला, तू मला मारायला निघाली का? तुला तर बिगर बांबूचीच जाळील. येऊ दे त्या बैलाला, पाहते त्याच्याकडे आता. माझ्या नवऱ्याला बैल म्हणायचं नाही, नाही तर सांगशील. काय आबाळतून पडला तुझा नवरा? कोणाला झाला तो? हा कुठून आणला काय तो? का ग झेपरे तोंडाचे? आणि तू डुकरी नुसती खाऊन खाऊनच पोचली. अगं तू गप, वाहनात ना गुणातन चालली बोंबलत मला सांगायला. माझ्या वाहनावर जायचं नाही आणि धक्का बुक्की तर अजिबात करायची नाही, नाही तर पालथी घालून हाणीन. बाया 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 देवा, अशी सून काय दिली रे तो मला? हाणायला धावते मला, डुकरीन म्हणते रे देवा. काय खरं नाही. कुणा तो मिळाला आता गेला, त्याचा बेतच करते गावात. हा नुसता हिंडायला जातोय. बायकोचं काय दाब दडप काही नाही, खुशाल मला ते डुकरून म्हणती. बाई देवा, सांगितलंय त्यांना अजिबात काय बोलायचं नाही एका शब्दानी पण. अगं बाया त्याला बोलायचं नाही, मग कोणाला बोलायचं का ग? झिपऱ्या तोंडाचे तू एक सांगा ती मला. एवढं वसा बोलतीये कुलूप लावलं, एवढे धावून येते माणसाच्या अंगावर म्हणते मला नाही तर काय करू? तुम्ही पण येतात ना धावून धावून मला मारायला, मग काय करू मी? कसं ऐकून घेऊ? इथं काय मोलकरी आणली? एवढी अगोदर सून देवा. अगं बयो काय तुला करावा? मला ना आता राहायचंच नाही इथं, चालले मी. अगं कवडी अगं स्थळी बाई, एवढी भांडली मला. हा तिला काही वाटत नाही. बोला बारू, काय करते? काय बाबा घरी बाया सुधरून द्या ना, कुठून येऊ तुझ्या घर नको नको झाली. काय नाही बोला बोला, तुम्ही चाल राहून फोन. हॅलो, अरे गप ना, ऐकू नाही का मला? अरे परत करतो फोन. अयो मेवा लागला वाजणारा. आईला तुम्हाला नाही त्या टायमाला कोण बोलत रे? होय चेअरमन कोण आहे? होय चालत रस्ते. होय चेअरमन नाना कोण बरं गप्पा आणते? ना ना हा? अरे बरं झालं, माझं म्हणजे अर्जंट काम होतं. काय रे? 1000 रुपये लागत होते मला. काय आला? तर तुम्ही विचारावं नाही, मी सांगावं नाही. नाना त्यांची सासू गेली. सासू गेली, 1000 रुपये गेली करत. अरे काय 1000 रुपये जाळी तो काय हो? जायला पैसे लागते ना नाना. जायला पैसे नाही? हा द्या राव नाना, काय माझ्याकडे पैसे नाहीत मी दिले असते. द्या तुम्ही. मग तूच दे ना तुझ्याकडे. माझ्याकडे नाहीत पैसे, मी असा भिकारी. माझ्याकडे कुठून पैसे यायचे? एकुलती एक सासू होती मला. बरं झालं मारली. मी कशाला मारली तेव्हा? मला मिली. आणि मग माझ्याकडे काय आली बोंबलं अहो, तिकडे? पैसे द्या ना पण काय येणार द्या. मला सांगा ना, कोणाचा फोन होता मग? कोणला? मी सांगा ना वगैरे जाऊन घरी. काय उघडच करू. सांग काय त्याला माहित नाही अजून. ए मा तसलं काय नाही, डोकं नको खाऊ घ्या देण्याचं. ए नाना, काय रे? अरे घरी पारतोय वाटोळ झालं. काय झालं? अरे बायकोला हल्लं सुन नितवया. बायकोला सुना नाही आणलं? हा म्हण. याडाय काय ती वॉकंडी बसली तर ती मरणची बसून अरे काय सांगा, फार बेकारी झाली तुझ्या घरी. अरे बाबा कालवा चालला होता म्हणून बघाय गेलो तर ती सुनतोय बायकोची बोखंडी बसली होती. परत तुलाच नाही तुडीला. नाना काय सोडलंय मी आणि परत इकडे आलोय म्हणा. लय तू घरी चला का? घरी जा पहिले. इकडे अरे काय नाना. मोकार बसलाय तू? तुम्हाला इकडे एवढं क्रेडिट आहे, घरी एवढं वातावरण तुमचं खराब. पहिले काय चेअरमन? तुला 1000 देतो मी नंतर. थांब मग आता काय नाही. ए, नाना घरी हो पहिलं. बरं ठीक आहे, याला 1000 रुपये दे, जाऊ दे. मी तुला देईन. ह्याला काय 1000 लागत हे पिण्यासाठी कुणाला मागत मी आणखीन 10 टाकी. याची सासू बिसू गेलेली नाही काय नाही. हो, नाही लय गेलेली बेकार झाली नाना. पोरग कुठे? घरी नाही दोघीच येत. पोरग नाही घरी? नाही उगा मी सोडलं नाही तर गेलं असतं एखादं. अवघडच झालं. दे बघ का 1000. अरे कशाला लागत आता दोघं ना. नाना तुम्हाला 1000 अरे रुपये बरंच द्यायचे कशाला मारितो सासूला नाही, काय? हो, मिली सासू, मिली? मिली. हा ना, मग 1000 नाही. पैसे लागत आहेत. बरं चल घरी देतो मी तुला. फोन पेल नाही माहिती संपलंय. बरं चल चला देतो दोघांना बी. का बसली आला आई? का तू?
अरे रे 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 काय तुम्ही माणसाच्या जीवाचे हाल हाल केलेत रे. काय झालं आता? आता काय तू सारा गाव कोळपायला गेला होता आता वर त्या सुनाने पार मग इज्जत काढून टाकली. काय केलं आता तिने? काय अरे रे रे जे नाही ते बोलली मला. हा काय बोलली? अरे बाबा ती तर मला डायरेक्ट डुकरीन म्हणली म्हणजे नुसती डुकरावाने खाती. डुकरीन हा म्हणली ती? तू आता काय करावं बाबा? तिच्याकडे बघतोस मी. काय बघतो रे रे लय चव घातली तिने. काय केलं नेमकं तिने मला सांग तू, काय झालं नेमकं? अरे काय झालं तिला मी नुसतं कामावून बोलले भाऊ तर तिने मला लय शा दिल्या आणि मारायला धावली. साऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी बघितलं. हा का? हा आणि सारी चव गेली साऱ्या भावकीत पाहुणे रावळ्यात. आता भावकी कशी तुला तर माहिती ना आपली. त्यांना तर माझ्याच लागत पण ती तुला तशी बोलली काय? आता काय सांगू तुला तिने बोललेलं भाऊ जसं मला आता का अन्नाचा कण गोड लागा ना. मी बघतो तिच्याकडे. अरे तुला तर माहिती मी कसा संसार हे केला तुझ्या बापाला नुसता त्या बायाचा ना त्याच्यातून कसं इथपर्यंत आणलंय. त्यांना तर काय नाही पण ती तुला कस काय बोलली? कस काय बोलली भाऊ लय भांडली रे ती आपल्याला तर जसं नको नको झालं बाबा राहिला. नको रडू मी बघतो नवरा तिच्याकडे. ताराचा नाही सुनी अशी भेटली. पण काय झालं नेमकं मला सांग ना तू, काय झालं? अरे काय नुसतं कामावून बोलले मी तिला म्हणलं काम आवडतं तिने जी नाही ते बोलली आली का? मला. बाई अजूनही तोंड चालूच आहे का ह्या बाईचं? होय. कधी तोंडच बंद नाही व्हायचं. तू शांत तर काही बस. बोलूच नको, तू गप्प बस. पाय तुला बघितलं तुला- का? अरे तुझ्यावर बोला ती बाबा तुला कायच करावा. अरे तुला कळतं का नाही? आपलं घरात ठीक आहे पण इथं आई समोर तरी नीट बोल ना. अरे आई समोर काय नीट बोल, आईच धाव. आवाजावर तरी बोल. अरे तुला काय लावलंय तो? नीट तुला बोल. म्हणत होते प्रेमात असं नको करूस लग्न. अरे तुझ्यावर बोला. पण हिचं काय? खोटं बोलती बाई. सगळं तुझं ऐकून घ्यायचं का मी? आओ तुम्हाला असं वाटतंय तुमची आई तुमच्या समोर चांगलं बोलती. चांगलं नाही मला माहिती ना तिने किती कष्ट केलंय ती. तू काय तसं बोलती? काय सांगावं तुम्हाला, तुम्ही तसलेच. ती आई तसली, ते पोरगी पाहिले का भाऊ? तसलंच. शब्द बाई. पण पडून काय झालं मला तेवढं तर सांगा की आलं की झालं सुरू तुमचं? आओ चांगली मी आतमध्ये आवरत होते, यांना गरजच नव्हती ना मला आवाज काय देऊन झालं नेमकं आई? बोलायची. पाय किती बोलती माझा आवाज तू पाय तिचा. माझ्या समोर इतकी माझ्या आईला बोलती म्हणलं मी गेलो किती बोलत असेल. अहो बोलू नाही तर काय करू? इथं काय मला काही नोकर म्हणून आणली तुम्ही घरात? नोकर म्हणून नाही पण तुझे सगळे लाड पुरवतात ना मी. काय लाड पुरवताय बघा, माझी कशी अवस्था झाली पार. कशी झाली? तुला उलट सगळं आई काम करीती. कशी होते लग्नाच्या तुला घरातली आधी, कामं बी कशी होत झाले नाहीत मी का? आता? अरे तुला घरातली कामं बी होत नाहीत का? चहा मागितलं तिला तर तिने एवढा धिंगाणा घातलाय सकाळपासून. कशाचा चहा मागितला? ते गहू उचल, ते पाणी अरे गहू भर, तो तिथं चहा ठेव, गहू बिहू तर या, जाऊन दे. कसं? तुला रोज चहा बी आणून देते ना. आज एकदा मागितला होता तर द्यायचा ना. तुम्ही असता का घरी बघायला? रोज मीच देते चहा, विचारून घ्या. पण माझ्या समोर तर तीच देते ना तुला चहा. कधी दिलाय तुमच्या समोर? रोज तर देते. आज घरात मागितला असताय म्हणून किती काय वेळ झालं? तुम्ही लय बोलती रे एखाद्या भाऊ. दिवशी दिला आणि चुकून तुम्ही बघितलं आणि तेच लावून ठेवलंय. तू लय शांत अगोदर- बसती का? लयच अगोदर माझ्या डोक्यात जाऊ नको. शांत बस. काय आई डोक्यात जाऊ नको, काय डोक्यात जाऊ नको. काय करणार तू का बोलती एवढं? एवढं बोलून 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 दोघांनी लय बाहेर निघायचं. बाहेर काय लय ऐकून घेतलंय तुझं मी. लय ऐकून घेतलंय. शांत बस. काय करणार तुम्ही? चला मलाही नाही राहायचं तुमच्या सोबत, नाही नांदायचं मला. का नाही नांदायचं? राहावं लागल इथंच. काय जोर जबरदस्ती का? एवढं दिलंय माझ्या बाबांनी, घरची कामं एवढं करायची डोकं लागलंय इथं. सगळं. घरची कामं करायची. राहणार तर नाही ना करत मग घरची कामं करायची इथं. ती होत नाही म्हणती मैत्रिणी माया नटात येतात हिंडात येतात मला तसंच लागत. आता एवढी नटून काय आणि झालं नाही का? भागलं नाही का? कुठं आणि नटले हा? असला अवतार. रोज तर लिपस्टिक काही ती त्याच्यावर लावते. निघाले पार. पाहिलं कोण म्हणेन सासूर अरे दर महिन्याला ब्युटी पार्लरला पैसे घेते 5-5 हजार रुपये. काय लावलं रे घरात मोकार तर हे काय ना बघा बरं ह्यांचं काय चाललंय. अहो काय नाही, नुसतं मला दिवसभर शेजारी वसा सांगायला वसा आलं वसा वसा बोलत राहतात मला. तुम्ही माझ कांथा टाका हिने एक शब्द खाली फोन वाटोळा करायचं केला कोणाचं मग? वाटोळा करायचं म्हणजे तिला येऊ दे मला मारायला. तुम्ही एक तुला कशा- मारायला तू एवढी लगे मारायला लागली काय 2 मिनिटं मग माझ्यावरतीने हात उगारला भावकीने हो पाहिलं. ना, तुम्ही तसं का बोलताय आईला? तसं काय बोलता म्हणजे ही बी काय कमी नाही तुला अहो, वाटतं नाना, पण हे तिला दोघं ऐकलं मिळून पाहिजे का मला नाही? काहीच बोलू देत नाही. आई तसलीच, पोरगही तसलंच. माझं मला काही बोलू सुद्धा देत नाही. दोघं मिळून मला परवा इथं द्यायला तुला काय लागले. गरज याच्या वाचून गपचीप आपला तुकडा गिळा गपचिप म्हणजे मी गपचिपच बसले होते चहा मागत होते तर तिने किती का उर केलंय. आईने तिला चहा मागितलं तर द्यायचं ना गपचिप. अहो खोटं बोलतात ते. मी सांगते आतमध्ये होते, गहू उचलायला ये, काय खरं पाणी नाही हिचं. भरायला ये, थोडंफार मग काम चहा केलं दे. मरसिंग का तू आजपर्यंत काय केलं का मी? दुसऱ्या शिकून आली तू सोन आल्यावर बी कामच करायचं का? अरे मग केलं सोन तर काय काय आणली? होतं? सोन काय बोकांडी बसायला आणली का? आपण ती अहो, घरातलं तू काम माझी करते काय ना करीन झाली का? अगं पण काम करीन कोण? अहो तुम्ही थोडीफार मदत करा म्हणलं तर तेवढं नाही होत तुम्हाला. अगं आजपर्यंत हे दिवे लावलेले इज्जत आले मी. हा मेला दिवे लावले आणि हा. तुला इजा झाली. मग
तेच केलं. आता काय चालू होतं तिकडे त्या बाबांनी येऊन मला सांगितलं. काय सांगितलं तुला ते? शांत बसा. काय शांत बस, अजून म्हातारा जीव झाला तरी बळाचा नाद अजून जात नाही. बाय, कोणची बाय आवडली? तुझ्यामुळे झालं ना सगळं. कोणची बाय? तो माणूस आपल्या शेजारचा येऊन गपचूप चहा दिला असता तर एवढं रामायण झालंच नसतं. मारायला जळून यायला दोघांना. हो ना तुम्ही तसं कसं काय बोलू शकताय? ते दोघं तेच लायकीचे. नाही नाही बघ बरं आई कशी हे करताय. असेच आहे. त्यांचं स्वतःच नाही पण माझा बी संस्कार मोडीत आहेत. हा. मी मोडायला निघालो का? मग तिला काय सांगताय? तिला गपचूप सांगा ना आतमध्ये घरात जा. कळलं पाहिजे. घरात जाऊन थोडं घरची आईला कामं पण कर. बोला ना, सगळं मलाच काय बोलताय. मला माहिती ना तिने कष्ट केलंय. हे तर काय करत नव्हते पण हिने कष्ट केलंय आमच्यासाठी. अहो तुम्हाला एवढं आज ही सांगत घर हिच्यामुळे होतं, आहे, कळलं का? मला आईचं हा, सांगतं मी ना काहीच लग्न नाही करून. केलं. जाऊ दे मोरू, तू जा आणि तुम्ही दोघंच राहा. तू जायचं नाही तुला सांगतोय मी. तू जायचं नाही. राहायचं मला आता गेलं तर तुमच्या काय आमचं बरोबर. जायचं. इकडे यायचं नाही पुन्हा. एवढं बोलत मला बोलतात. तिला सांग बरं का ना घरी थांबायला नाही तर मी सांगन तिला एकदाच. काय लय सांग? अगुचर आहे ती, तिला सांग लयच आई. अगुचर. अरे याच्या पायी वाटलं झाले लोकांचं. तू काय काय शांत शब्द घ्या. बोलली ते आईने मला सांगितले ना. कस काय बोलली तू? सगळं खोटं सांगितलं कस तुम्हाला. काय खोटं सांगितलं? आता गावातले मी गावातल्या विचारतो ना जाऊन जे बघाय होते त्यांना. अहो त्या कळे लाव्यांना काय अरे ते विचारतात? तात्या त्याची कामं ते तात्या येऊन किती? भांडणं मिटत होता त्याला तर अरे तुरवर बोलली. रोज ते तात्या तुला येऊन कळतं का नाही? ते सांगतात गावातले तुमच्या आईचे. चांगले माणसं आहेत, प्रतिष्ठित माणसं आहेत. तुला कळतं का नाही? प्रतिष्ठित माणसं आहे, सगळ्या गावभर त्यांनी ते तात्या इकडे तुला तमाशा तमाशा हे करायला यांना नाही का इथं मी? कोण बोलत होतं सांगा. तिनेच मला येऊन सांगितलं तुझ्या जरा घरी बायकोला भांडणं चालली. दापला का? अहो तिला सांगतोय आता हे सांगतोय हिला अक्कल आहे का नावाची गोष्ट अरे आहे का? मी जर नसतो ना तुमच्या घरी आलो तर एकामेकीची तोंड बघितलं का? अरे पण मला एक सांग, हिची बी काहीतरी चुकी असेल ना, नुसती तिलाच काय नाव ठेवता तुम्ही? नाही तिचं बी बरोबर आहे. ती काय ते काहीतरी बोलते म्हणजे चुकीचं तिचं असणच काहीतरी ना. असणच ना. बरं सगळी तुम्हाला चुकी तेच तिचीच सांगते. मानायची. हिला कळायला पाहिजे काय गोष्टी. सून कशी नांदवली पाहिजे, लोक कशी नांदीत हा. आपण काय केलं पाहिजे. ही बी मूळ पॉईंट बरं रोज भांडणं करून जुळणार आहे नाही की ना. यंत्रणा? माझं पण तेच म्हणणं आहे ना, रस्त्यावर बोलायची काय गरज होती? तुम्हाला मला बोलायचं ना, घरात बोला ना तुम्ही. हा, मग अगं तू शांत रस्त्यावर बसली असती आपलं तर घरच जमलं असतं ना. रस्त्यावर आहे. अहो, मी शांतच होते, मी आतच होते. पण तुम्हाला तेच ना सांगते. ही वहिनी चुकी सांगतच नाही राव. सगळं तिचंच सांगती. काय अरे चुकी पण तू सांग? म्हणली असती तर चहा स्वतःची चहा असेल ना देते काहीतरी. चहा दिला असतं तर काय झालंच नसतं ना. पोर अहो, मोकारी बी नुसतं नाही राव चहा एवढं नाही, बोलला. गहू उचल, पाणी भर, आणि मग चहा घरची कर. काम आहेत म्हणलं ती एकटी केवढं करेल. अहो मीच करते. बरं मी तुला एकटीच तुला करते. तुला राहायचंच नाही ना? मला नाहीच राहायचं. आता एवढं बोलले मला, ते आता काय करायचं? बोलल्याने काय नाहीच भोक राहायचं, मला काय नाही राहायचं. बोलले. हा तू एवढी अगोचर आहे. तू या 4 माणसाला पाहिजे कमी पडून हे द्यायनस इतकी तर तू तोंड चाललंय सारं अहो, गावाचं. तुम्हीच वेळ आली एवढं मला बोलायची. तुम्ही शांत असले असते तर मी किती शांत आहे. आता तुला नुसतं एक चहाचा कप मागितला होता. आधी गहू उचलायला बोलवलं, बरं ना मग ना. चहा आण म्हणतात पुढं लगेच. तरी थांबत करा ना मी तुम्ही. तिच्या बापाशी नेऊन घालतो चल. नाहीच राहायचं आता मला. पाय हे बघितलं माणूस का? असला आणि त्यांचं ते चाललं स्वतःच सांग. नाही हा. पण माझं बी वाटोळं वाटलं. करायला निघालं. जाऊन दे पाहू आपण. अय जा तुझ्या बापाची इकडे जाऊन राहा. जा निघ. परत येऊ नको माझ्याकडं. सांगितलं म्हणशील तुझ्या सारखं आहे ना 56 आणि 56. अरे 2 वर्ष झालं रोज भांडते तू. अरे माझी तरी सुटका होईल. तू निघ निघ जा जा. तर होईल मी लय भोगलय मी. जे व्हायचंय ना ते झालं आता. निघ आता तू. अरे जाईन जाईन माझा बाप मला सांभाळील आणि परत यायची भाषा करू नको. आता येणारच नाही मी. आणि तू 56 काय सांभाळशील? तुला एक नाही मिळाली. अरे मी ये म्हणून, नाही तर कोणीच आलं नसतं तुझ्या दारात. अरे देवा, आता मी माझी बॅग काय टाकली यांच्या पायी माझी बुद्धी भ्रमिष्ट झाली. आता येतच नाही परत. काय अरे पण काय आहे? चल आपण. चल. अरे हो 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 अरे काय झाले? अहो काय सांगता बाबा, आता नुसतं कचा 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 भांडतात ते. अरे मग भांडणं झाले मग लगेच घरी निघायचं का? अहो दिवस रात्र नुसती ती सासू माझ्या बरोबर भांडत राहती. अरे थोडं समजून घ्यायचं, बारीक सारीक होत असते. अहो बारीक सारीक नाही बाबा, इतकं भांडती माझ्या बरोबर, नुसते शिव्या देत राहती. तो नवराही तसाच, ती आई पण तशीच. राम 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 राम. अरे काय प्रकार? मीच नेऊन तिकडे घेऊन चाललो तुमच्याकडे. जा ना जर झाडा शिकू द्या, मरू दे. लय दरच किरकिर किरकिर एका दिवस काढा नाही हो. घरात आलं की मला लोक सांगेल तुमच्या घरी भांडणं चालले. अहो तिने समजून घेतलं पाहिजे, हिने समजून घेतलं पाहिजे. कवर कोणाला समजून सांगू? अरे थोडं पोरग आहे ना आमचं, ती ऐकू नये. ती माझं ऐकत नाही. मग डोकं भरमिश झालं. अहो दोघं मिळून मला बोलत राहतात बाबा नुसते. हो, ती आता सासू दिवस रात्र शिव्या देत राहती. नवरा सासू म्हणल्यावर बारीक सारीक होत असतं. सासरा तुला जीव लावतोय ना, मग त्यांच्याबद्दल काहीच नाही, ते जीव लावतात. पण त्यांचं कुठं चालू देते मला सासू नाही तरी? चालत काय त्यांचं तिथे. काहीच चालत नाही घरात. ना ना हिला घरी आल्या तिथं मला 4 लोक विचारतील का नाही, अरे पोरगी इकडं कसं काय लग्न करून दिलं तिचं? म्हणजे करू काय सांगा तुम्ही? समजून सांगायचं नाव दोघांना काय पण. समजून म्हणजे गेला हाणायला धावलं तिच्या देखता विचारा तिला.
तेच सांगते तुम्हाला, रस्त्यावर कुठं बोलत असतात का बाबा? तुम्हीच सांगा. मी त्यांना काय म्हणते, घरात बोला ना मला जे काही बोलायचे, पण नाही, त्यांना 4 लोकांना ऐकवायचंच असतं आणि वर बोलून बोलून म्हणतात बघा ही कशी करती, बघा ती कशी करते. आता लोकांना शेजार पाजारच्यांना सांगायची काही गरज आहे का त्यांना? हाती काही बायांना सवय जरा, आपण कमीपणा घ्यायचं, आपल्याला संसार करायचा आहे की नाही? अहो पार मोलकरणी सारखी अवस्था केली माझी त्यांनी. आता काय अजून किती कमीपणा घ्यायचा मी? सामान्य माणूस मरत का घरातलंच करते ना. अहो पण थोडी मदत नको का करायला? नाही, 2 काय टप नाही, होते. तिची चुकी नाही काय, थोडीशी तिची बी चुकी आहे, मी मान्य करतो ना. पण आता काही गोष्टी मी नाही सांग, तुम्ही सांगत असले चला, चल चल तसं नाही, तुम्ही सांगा घरी नाही आता जायचं. नाही येणार अरे मी. तसं नको करू, येडी का तू? आता एवढं मला बोलला तो नवरा एवढं. एक काम कर, तू काय तू कुठं नाही जात, तू काय डोकं लावती? सांगू निघून जा म्हणला, काय काय म्हणला, तुझ्यासारख्या 56 म्हणला. अरे ते आईने चिडल्या शिकवलेला होत धडा आहे. असतं, थोडंसं बोलतं आईने माणूस. शिकवलेला धडा आहे, त्याच्यामुळे ते बोलणार आहे. ती आता तुला सांगतो मीच कसं मी कसं जगवतोय दररोज बघत, मी रोज बोलले आहेत का नाही तुम्हाला? मी हा काय हे जगवतो? तुम्हाला काहीच चालत नाही, त्यांचं काहीच चालत नाही घरात. पार त्यांना शब्द सुद्धा बोलू देत नाही काय सासू करणार घरात. आहे मग आता? काय फाशी घेऊ तेवढ्या करता? रोज बसू भांडणं करीत, नाही, नाही, रोज भांडणं करीत बसून रोज अहो चांगलं आहे. बाबा पण तुम्ही घरी जा, बाहेर असतात, घरी नसतात. अरे बा, आता मला एक जण काय म्हणलं, माझं तुमची बाहेर लय ओट आहे पण घरात तुमचं काहीच चलत नाही. आता होतं काय ना, करणार होतं ना, आहे? आता ते- बरं ह्या गोष्टी जर मी रोजच ती संघ भांडत गेलो, तुम्ही सांगा ही रोज रोज प्रकरण बाहेर येईल. बरं ही काय रोज भांडणं चांगली आहेत? लोकांना काय तमाशा पाहायला मोकळेच. तुम्हाला समजावता आलं समजा, मी पाठीमागून येतो, तुम्ही तिला घेऊन जा, या मी तुम्ही जरा पण जातो. डोस द्या. बरोबर. आता हा कल्लय मला घरातून, आता परत कुठं जाऊ घरात? तसं असतं का येडे? परत भीत तसं भिवून जमत असतं का? किती दिवस राहणार तिकडे बापाकडे तू? इथं नवऱ्याकडे राहायला यावंच लागलं परत. परत दुसरं लग्न करून देईन त्याचं, मग जमन का तुला? वाटोळ होतो. पण तो तर म्हणला मला काय पाहिजे म्हणतात, अजून. तिच्या नादी लागून म्हणलाय तो. यांनी समजून सांगितलं, त्याला धाडा शिकवला ना, दोघं घाबरतील, माहिती का? चल, जरा डोसतात घेतो मी पण जरा. तुम्ही जा पुढं. हो हो चल. अरे लेकीच्या जातीने थोडस शांत राहायचं, थोडस ऐकून घ्यावं लागतं ना. आपल्याला प्रपंच करायचा. मान्य आहे मला. ए जावाई बुवा या इकडं. घेऊन आले बापाला. बापाला घेऊन आली तशी अहो येईन बाई, काय चाललंय? अहो काय येई दादा, पुरीला वळण तरी आहे तुमच्या. अहो आता चला ते लाडात राहिले लेकरू तिथं थोडस, मग आता बारीक सारी थोडं समजून घ्यायचं ना. इकडे या जरा सावलीत येऊन उभा राहा. एवढं भांडायचं, बोलायचं, तिला मारायला हाणायला धावता. अहो पण ही काय साधी अगोचर आहे का? तुम्ही तिला आपल्या पुरीचं पाहणं जरा, काय दुवेला ती. अहो ते बोलत होते आईला, तिला फक्त हेच सांगितलं की तू बोलू नको, काम कर. बघितलं का बाबा कशी बाजू ओढून नेली लगेच? मग आता तू तुझ्या बापाला घेऊन आली तर माझ्या लेकराला नाही बाजूने. मी नाही घेऊन आले त्यांना, तेच भेटले मला. मला काय म्हणायचे, मी तर आईने 2 शिव्या दिले होते, तर नवऱ्याचं काम आहे ना समजून अहो, पण- सांगायचं दोघींना पण. अहो पण ती ना लय उलट बोलत होते, काय काय शब्द बोलत होते, विचारा ना तुम्ही बरं. तिला. तुम्ही होते का ऐकायला? अहो पण जे आईने शेजारचे सांगितलं तेच तात्याने ती घेऊन होते पळायला ना. लागले. तात्याने त्यांनी अहो, आम्हाला पण येई सांगितलं. दादा, आता सासूला डुकरीन कुणी म्हणेन का? हा बघा अय, कशी अरे कशी ही बोलते. भाषा. अहो त्यांनी विचारा ना बाबा, किती किती काय काय बोलले मला. मग आता रागात तोंडातून जे निघालं ते निघालं. त्यांनी मला किती काय काय आता बोलले. असं बोलणं असतं का? नाही ना, अरे मग हे असं हे म्हणलं ठीक नाहीये. अहो मामा तुम्हीच विचार करा ना, असं कोणी बोलतं का सासूला? आता सासू आहे, काय झालं तरी तुम्ही लगेच मारायचं, हाणायचं, पण धावायचं, तिला मारलंच हाकलायचं. नाही, धावलं अहो पण नाही. बाबा ते ऐकायलाच नव्हते. हे जे सांगतील, सासू जे सांगल तेच नवरा ऐकतो. आता मी शेजारचे सांगत मला, मी अहो ते हिरचं बी ऐकलं नाही. शेजार काय घेऊन बसलाय ठीक आहे, तुम्ही? आपल्या तुम्हाला- घरातलं तुम्हाला ही बघायचं. पोरगी नांदवायची का नाही नांदवायची, आता मला आहे ना लय झालं. तुम्ही तिला आहे ना नीट समजा आणि नीट काम करायला लावा अहो घरचे, काय बाकी म्हणले काहीच बाबा नाही. माहिती का मला? तुझ्यासारख्या 56 मिळतील मला. अरे एक भेटत होती का? 56 आणे निघाला. पण ती काय म्हणली मला, ती म्हणली मला बी तुझी गरज नाही. मग मी म्हणलं जा तू, मी तुझ्यासारखे 56 बघल. अरे एवढी सोन्यासारखी पोरगी तुमची हवाली केली आणि तुम्ही यार काय चालवलं तिचं? पण तुमची सोन्यासारख्या पुरीचं तोंड पहा. तिचं शब्द बोलत खाली ती, पडून शब्द जाते. खाली पडू देत नाही. 56ची भाषा. अरे एक भेटला इथं 56चं सांगा निघाला. तिचे शब्द बघा ना तुम्ही. माझी 56 तुम्हाला दिसतात, पण ती काय काय बोलली माझ्या आईला ती दिसत नाही का अरे मग तुम्हाला? समजून बायका बघा ना जरा, जोडीदार कसे बायका सांभाळते ती. नुसतंच बाबा शेजार पाजारच्यांचं काढायचं, आपल्या अहो, हिला घरातलं नाही सारखं ब्युटी बघत. पार्लर मध्ये जावं लागतंय दर महिन्याला. अरे मग ती म्हातारी का? म्हातारी तरुण नाही, पोरगी पण म्हणजे तिला बारीक सारीक तिला होईनाच देतोय ना मी माझ्या 5,000. सगळ्या मैत्रिणी जातात, मग मी नाही जायचं पण का? तुला देतोय ना मी, तुला काय एक म्हणलंय का? काम करा ना, त्याच्यापेक्षा एक काम करा, साधं सोपं, तुमची पोरगी घेऊन जा. पोरगी आले. नेल्यावर परत आहे ना मग बघायला बेकारी होईल. घेऊन जा. पण माझा काय विषय नाही, तुम्हाला काय केस कारण यांच्या बोकंड दोघांचे करा. केस माझा काय बघितलं का? अहो तुम्ही काय येडे तुम्हाला झाले का झटके काय? दिल्याशिवाय तुम्ही जागे नाही मग काय दोघं. तर तुम्हाला काय दे झटके दिले अहो, दोन तुम्ही दोन ह्यांचं दिवस. काय ऐकत आहे? हा, ह्यांच्या काय घरात ऐकत? घरात लक्ष असतं काय म्हणला, का? बाळ खाऊ तू, बाप आहे का? कोण आहे? ऐक. ओय, आई यांचं काय ऐकतं म्हणजे? पाहुणे रावळे पण बघा. तुम्ही माझे सासरा बघा ना. सगळं तू ऐकतो काय ते?
बघितलं का तुझ्यामुळे होतंय सगळं. माझ्यामुळे काय होतंय आता त्या दोघांचं झालंय माझ्यामुळे तुम्हाला काय होतंय? प्रत्येक वेळेस काय म्हणतो आई करते आई करते आई करते बाबा, तुला काय थांबा. भाडकाव आतापर्यंत कोणी पासवतो बाबा मला मान्य आहे ना पण तुम्ही आमचं जमून द्यायचं सोडून निघायचं घरातून बाहेर घ्यायची जा. भाषा काय करताय? तुम्ही दोघांनी बी निघायची थांबायची नाही 5 मिनिटं तुम्ही बघितलं का? नवऱ्याला इज्जत देता मलाच का तुम्ही? काय बोलताय तुम्ही अजून नवऱ्याला पण काही इज्जत नाही द्यायची आम्ही. तुम्हाला माहिती का आमच्या घरात काय चाललेलं असतं काय ते? चाललंय? ओ तात्या इकडे आहे बरं. हे होते भांडणाच्या ह्यांना टायमाला. विचारा काय झालं नेमकं. फाटल्याने फाटत कुठतरी जुळतं मिळतं करा. अरे पण दररोज घरात ह्याला आहे ना, ह्याला समजूनच सांगा नाही तर मी जेलमध्ये टाकीन सगळी जेलमध्ये टाकीन. ऐका ऐका मी गावातलं भांडण सगळ्याची मिठीतो मिठीतात. हे दोघं मायले का माय चवच घालते तर घरात अहो, प्रत्येक वेळेस. ह्यो माणूस गावात मिठीतो आणि तुमच्या घरातलं नाही मिटल्यावर काय म्हणते ना गाव मला सांगा बरं. गावात नाही सगळ्या बायाचं मिठीतो ते माणूस. तुला आज मी सांगतो तोंड आवडलं फाटका टाकेल एखादा ना एक काम करा कुठतरी समजून घ्यावं. काय समजून वहिनी, घ्यायचं मला तुम्ही घ्या. समजूनच नाही घ्यायचं जा घरा तिकडे मला मीच घर सोडून जातो अहो, असं करून जमणार आहे तर काही. मी झक मारली आणि पोरगी घरात तुम्ही असते चुकी केली काय? काय? तुमची नाही चुकी पाहुणं. घरातलं तुमची कोणी अजिबात चुकी सांगितलं नाही. लेकरू हाल हाल चालवले? आहे ना बरोबर आहे. मी तुम्हाला वहिनी, म्हणतो तुम्ही घेऊन तुम्ही जा दोघं आहे ना कमी आणि घ्या. यांचे केस करायचे दोघं आणि कायद्यात जर जायचं म्हणलं ना तुम्ही अडचणीत येता ना. जामीन सुद्धा होऊन देणार तुम्हाला दोघाला. हा आपल्याला बी मग अहो पण केस त्या भानगडी इतकं झालंय का बरं, ये मामा? घ्यायला जाऊ बरं. दे. गिरणी घेऊन दिली कसली घेऊन दिली हो बंद पडली हा काय गिरणी मग गिरणी घेऊन दिली मग काय बंद पडली मी काय फिटर काय बेवड्या थांब ना मी ए, बोलते ना हा कोण का बाई तू? अहो ती गावातली कोण आहे. आहे? गावातली तू गिरण तो काय फिटर आहे काय? अरे फिटर आहे तिला नवीन गिरण घेऊन दिली ती बस ना शांत सांगते ना मी. ए ना ना अरे पारुबाईचं मीटर काय आणलंय? अरे ती काय आलं ती मला त्या दिवशी म्हणली गिरण घेऊन द्या मला म्हणून मी तिला ती गिरण घेऊन दिली सून, अरे तू अजून तरी पाहुणे सुधारला तरी बाबा. बघा पाहुणे तरी बघा आमचे इथं आलेले अहो, काय चालू माहिती, काय तुमचं? बाई? काय? अहो, पाहुणं, तो फिटर आहे का काय गिरणीसाठी सांगावं? तू आली? अहो तुम्ही काय येडे झालाय का गिरणी घेऊन दिली गिरणी बंद पडल्यावर विचाराय कुणाला येणार गिरणी द्यायला काय आमचे दुकान नाहीत का गिरणीचे? हा? तू इथं काय विचारायला सांगत आलाय आम्हाला. अगो बाई कसा कुस तुमच्या घरच्या भांडत्यात माझ्या नादी लागायला लावू नका नाही तर हातात चोपीन मी अहो इथं काय वॉरंटी गॅरंटी दिलेली का तुम्हाला आम्ही गिरणी दिली की आमच्याकडे येताय तुम्ही? तुझा बाप चांगला आहे शांत बसते नाही तर हिथंच तुडवीन तिलाच माहिती आहे, बाप चांगला कोण नाही आहे, बाई आपल्याला नाही कुठून माहिती. आली तू? कुठून आली म्हणजे गावातली हो ना तुम्ही आता एवढं बोलत होता ना सांगा कोण नाही. जरा 2 मिनिटं ऐकून घ्या ना तिला गावातून गिरण घेऊन दिली ग्रामपंचायत मार्फत हा. तिची चलत नाही म्हणून ती आली इथं भांडायला माझ्या संग. ग्रामपंचायत मार्फे गिरण तुम्ही घेऊन मग दुसरे दिली. माणसं दिसले नाहीत का ग्रामपंचायत अरे मध्ये? पण मी दिलं ना ती घेऊन तिला अरे त्याला गरज आहे वहिनी. त्यालाच देणार ना नानाचं दिसती कामच गरज. असे चांगल्या बायांना गिरणी घेऊन देत नाना. ओ काय बोलताय अहो तुम्ही देत अहो चांगल्याच आहेत म्हणून पाय- दिले ना पाय नानांनी. आता, पाय. बाबा बघितलं का हे असेच कळ लावतात आणि असेच भांडण लावतात घरात बघा आता. तुम्ही काय बी बोलू नका हे बघा मला कशी बोलतात तुम्ही बोला तिथे तू बाबा ठिकाणी मला डोक्यात एक ताण सांगा. झाला. तर आमच्याच घरचं मिठाना ही तिसरं याच्या आईचं ना तर मग तोंड नाही काल घेऊन आले मग तुम नंतर येणार मी बोलतो नंतर तुमचं नंतर काय माझा मॅटर लय सिरियस आहे अरे माझी इथं गिरणी कोणता राहील. मॅटर सिरियस झाला बाबा आता तो मॅटर मध्येच उठलाय अहो पण माझे गिराईक थांबल्यात ना ताटकळल्यात त्यांना लाल मारतात, त्यांना नाना, लाल त्या गावाचं पारुबाईला काय सांभाळायचंय? आणि ह्याला आणलेलं नाही ह्यो आलाय लोटणं महाग 100 रुपयासाठी तुमच्या आणि तुम्ही मला जास्त बोलू नका मी काय फुकट घेतलेलं नाही गिरणी मला अगं सरकारकडनं बाई, आलेली आहे सरकारकडनं आली का माझ्या नवरा सरकारकडून आला तुझ्याकड कुठून ओ, आला? नाना नीट समजू ना गप्पा काय लावला? नाना आता तुम्ही बघितलं ना बाबा, कसं चालू आहे घरात गैरसमज करून घेऊ नका. नाना काय करते अख्ख्या गावाचं मिठी अरे, देते. तुम्ही दोन मला अशा गावाचं मिठीतो ना. तुम्ही काय मला शांत करा करणार ना. मला आता हे शांत माणसाला करा कसं आहे? यायलाच नाही पाहुणे, घेऊन दिले चांगले अशा कामं दहा करण्याचं बायांना नाद. घेऊन दिले विचरा बस लोक पाहायला येतात. आणि काय रे तुमचं मगापासून तमाशा ऐकाय येतोय तुमचं तुम्हाला घरातलं होय ना आणि लोकांना काय बोलतो रे एवढा पण अरे कशाला तुला आली दिसत इथं? होता ना आमचा तमाशा मग तू कशाला आणि आली आमच्या आले तमाशात? म्हणजे नाना होते म्हणून मी आले तुमचा तमाशा होता तेव्हा नाही आले मी तमाशा नाना वाढवाय दिसले आली मला. काय तू इथं? हा तमाशा वाढवायला माझं काम आहे मी येणारच तुझं काय काम कोणाचं काम आहे तुझं? तुम्ही जर बाहेर बोलतच नसले असते तर कशाला आले असते त्या? अरे तुम्ही दोघं असे आगस्तळे आहेत म्हणूनच ही टिकना तुमच्या घरात तू आली सांगायला आमच्या घरचं घरात. करायचं नाही घरचं बघा तुमचं तुम्ही तुझ्या आता. घरी पाय तू काय दिवा लावला साऱ्या गावाचे जण तू आहे इथं साऱ्या गाडी माणसं तू आहे इथं हा मग बरोबर आहे अहो, समाजसेवा करते तुमच्यासारखं नाही
चांगली सेवा करते तू. सुनाला घराच्या बाहेर बाहेर आणायची. दुसऱ्यांची ए, यार, काय तेवढं काय करायचं? गं बस. अरे, स्वतःच्या बायकोला तुला ताब्यात ठेवा त्याच्या आई ताब्यात राहिलं. तू शांत काय बस सांगणार बाई, मला? शांत बस. तू काय देवायला लावितली ते सांगू. येईन बाई आम्ही. तुम्हाला कसं आम्ही बोलता आता येईल? दादा, हे आमच्या असं कुठं नाही. अरे, तुम्ही ना तुमच्या तू मागे पोरीला सारखा तू मागे बरं झालं अहो, असल्यांच्या घरात कशाला पोरगी दिली फसला मरणाचं. हे माणसाचं ऐकलं शानमध्ये. पोरगी गिरणीला येते गिरणीला 10 किलो दळणं घेऊन. मला माहित आहे की लय गुणाचं लिकरू आहे कशाला ह्यांच्या दारात दिलं तुम्ही. काय ना बया आहे का ही? मग हायच की. दळण घेऊन कायला पुरी लावली अहो, दादा, हा त्या गेल्यावर कसं होणार मग त्यांचे गुडघे दुखतात त्यांचं सगळं अंग दुखतं. ह्या नानाला गिरणी घेऊन द्यायची पाळी. एक मिनिट हो. अगं, ह्याला ठेव की दाब. ए, ताई आता आमचं मिटू दे बाई जरा नंतर तू आहे ना बघू सगळं तू एक काम कर चल तू गिरण दे. नाही मी काय करत नाही. ऐकायचं नाही, काय काय नाही. गावभर करू द्या की तुमच्या घरात हे, हे, किती हे. चाललंय मला ते कळलं पाहिजे हे नाटक. सर हे सर हो. काय करायचं मिटवायचं का जाऊ पोरगी घेऊन? मीठ करा राव नाही तर हे माणूस आहे ना, मला बी कार्यक्रम आम्ही करेल. आमचं वाटत नाही, पण नाही, आम्ही थांबा, इकडून थांबा. आले. ते जाऊ दे या पोरीचं काय या पोरीचा मॅटर तुम्ही आता जरा बाजूला थांबा. मला माझ्या नवऱ्याकडे पाहू द्या. आता हिला राहू द्या. आम्ही इथं मी गेल्यावर बघते. तिकडं काय तुम्हाला तमाशा करायची करा. तुम्ही जा मग मी पाहते. यांना पोरीला दोघांना घेऊन आता जाऊ का घरात ठेवू? हो. तुमच्या पोरीची काळजी करू नका त्याला जबाबदार मी. पोरीची काळजी करू आता नका. झालंय काय पोरीचं एक पट आणि दुप्पट वाढलंय त्याच्यामुळे तुम्ही मी त्याला ऐका, जबाबदार. तुमच्या पोरीची चिंता करू नका. आता मी पोरीवर लक्ष ठेवती. हा. कशी जाच तू माझ्या करते नवऱ्यावर लक्ष ठोय माझ्या पोरीवर ठोय. सून तरी नीट नांद ना. हा, सगळ्या गावाला पोरीवर राहून दे म्हणजे आमचं घर चांगलं चाला ना. सारा गावात कर. हा, मग हा. अहो गावाच्या खबरी ठेवते मी कुणाचं चांगलं कुणाचं वाईट. अगं गावाच्याच काय तू सगळ्या नवऱ्याच्या खबरेट होती. हा, बरोबर आहे. यासाठी आणलं का त्याला? कुठून आली? ती कार्य ए, जा बरं. पलीकड 200ची पेपर तू आहे ना आला पिऊन 100 रुपये साठी लागला नाटक करा इथं. हा? मी काय म्हणतो ऐक ना तो विषयी मी गावात येतो तू जा. मला इथून बघा ना आणि तुमच्या घरच्यांना समजून सांगा. मला लय वाईट वक्त बोलत्यात. मी जर ठरवलं ना तुमच्या गावात आखी नाचकी करीन. हा आणि पोरे ह्यांच्यापासून जरा सांभाळून राहा. ये गिरणीला मी तुला कान मंत्र देते. कान मंत्र तू आमचं घर उजडायचं. मी बस शांत. काय आला बाई बोकार पोटाला लावून. तिला गिरण घेऊन दिल ते नको बडबड करू, ऐका नोकर राव तुम्ही घेणं काय देणं. सांगा त्यात तिला गिरण घेऊन दिल ती मी बाकी काही विषय नाहीये. तुम्ही डोक्यात ती आज पुरीचं बघा काय करायचं जाऊन द्यायची का काय नांदवायची. नाही पोरीचं मी मपलं बघेन आता. तुम्ही नका बघू. आमचं तुम्ही लय आम्ही दिवे बघतो. लावलेले बघितले. हा मग आता जा नांदवायची ते ना तुम्हाला. बघणार म्हणजे ते परत मला भांडणार. काही बापाच्या घरी कड जात नाही. तिथं किती दिवस राहणार थोडस समजून घ्या. तुम्ही बी ना तुम्हाला नाही, हात नाही. जोडतो पोरी. नाही, नाही, मामा, घेऊ जाऊ दे. समजून काय चुकलं नाही. आमचं. हा चुकलं आता पुन्हा नाही कोर्टात होणार. कचेऱ्या तू बाई समजून झाल्या घे की थोडं. मग फाटते. नाही नाही अहो, मी देते समजून, पण तुम्ही जर सारखीच आईची बाजू घेतल्यावर कसं होणार सांगा बरं. परत तिचं ए, ऐकावंच पुरी, लागणार. आज तुला मी सांगतो नीट राहायचं. तोंडाला लागायचं नाही. जरा अरे रवी कमी जरा कर, तू बी सासू ना आईसारखी असते. जरा तू बी ना कमी बोल तिला लय बोलू नको. आणि तू बी जरा नीटनेटके राहा. का मोकर त्या जर तमाशा नाही करते. बोलल्या बाबा तर मी तिचा तरी तमाशा कशाला मांडला बोलेल? मांडला माव बी गावात तमाशा मांडला घेण्या देण्याचा सगळीकडे जातोस. कुठे कुठे जातो मी आता कुठं काय तुम्ही आता लेकरा देखत नका अरे बोलायला पण लावू मला. तिला गिरण घेऊन दिल तिचा काय संबंध आहे या गोष्टीचा. हा, माहिती ना मला पहिल्यापासून किती जणीला गिरणी घेऊन दिल्या. अरे काय घेऊ तू तो कथा मला काय शांत बोलायचं बस. का? मामा, जाऊ द्या जाऊ द्या आता. कुठं आता बाहेर करताय. मग तेच मी म्हणते मला गप राहून द्या जाऊ द्या लेकरं हे आहे. मिटलं झालंय ना आता. चला तुम्ही चला आता घरात काय करायचं? चला. चला काळजी करून जाऊ गिरण. अरे त्या एवढ्याला काय काम आहे की नाही. आता घेऊन आला इथं मग आता काय करायचं? ये भाऊ, तुम्ही जा आता. बरं, तुम्ही काय करा काळजी करू नका. आम्ही आता काय तुम्हाला कसलीच अडचण येऊन अहो, येणार. ग्रामपंचायत मार्फत गेली बाबा हा. जग मारली आम्ही चला जातो. माझ्या पोरी जीव लावा. बाकी काय बरं तुम्हाला बरं या तुम्ही. त्या बेवड्याला कोणी घेऊन यायला सांगितलं? पारुबाईच्या माग आलं. पारुबाई म्हणले असेल चल तुला 100 देते. अरे ती पारुबाई म्हणली 100 रुपये इथं पेटला असतं ना वातीवर मार तर काही बोलायला लागला होता तरी मी काय मी बऱ्याचल्या गोष्टी चोरल्या. कांडपचं पुढे काय म्हणलो मी लागलो होतो म्हणा पण म्हणजे म्हणलं तुला अहो पण वहिनीला जर खरं सांगावं तर अजून पिटली असती. मी दाखवून ठेवतो ना का ही अशी पेतळ येऊन उघडी घरी त्यात आणि मी कवर टाकायचं मग. घेण्या देण्याचं सीन झालं नाही का म्हणता. बरं जाऊ द्या नीट करून मग आता काय करतात. ती पारुबाई एकदम आणि त्या वहिनीच नका नंतर पडू नाही वहिनी उद्योग काही आता घुसली घरात. हा जाऊ द्या ती जरा सुनल जपत.